गाडीची पोटपूजा करून झाली. आता पुढच्या प्रवासाला निघूया. इथे बघा, आता रस्ता मागच्या वेळी जैसे ते होता, आता इथे रस्ता फोडून झालाय. इथलं वायडिंगचं काम सुरू झालंय. पुढे लेनचं काम पण पूर्ण झालेलं आहे. क्युरिंगचं काम सुरू आहे. येत्या काही दिवसामध्ये त्या साईडची लेन सुरू होईल. बघा, डाव्या हाताचं काम झालंय, क्युरिंग सुरू आहे. आणि उजव्या हाताची लेन, त्याचं बेसचं काम इथे झालेलं दिसतंय. आणि आता आपण ज्या रस्त्यावरून जातोय तो रस्ता नंतर सोडून देणार आहे. आणि पुढची जी वळणं आहेत दोन, ती त्यांनी स्किप केली आहेत. ती वळणं काढून डाव्या हाताने रस्ता पुढे नेलाय. गुलमोहर गर तुम्हारा नाम होता, मौत में भी गुल खिला नहीं, तुम्हारा काम होता, गुलमोहर गर तुम्हारा नाम होता. गुलमोहराचं झाड दिसलं की गाणं आठवतं. पूर्वीचे गुलमोहरावर नाही, आता आठवलं. मी ज्या शाळेत शिकायला होतो, फाटक हायस्कूल, त्या आमच्या ग्राउंड वरती सलग 5 का 6 गुलमोहराची झाडं होती. आणि जून मध्ये शाळा सुरू व्हायची आणि त्यावेळेला पाऊस पण सुरू व्हायचा. त्यावेळेला गुलमोहरे सगळे पूर्ण बहरलेले असायचे. आमचा तो एक उद्योग होता लहानपणचा. गुलमोहराच्या पाकळ्या किंवा ती फुलं जी असतात ती घ्यायची आणि त्याच्या पाकळ्या काढून वहीच्या पानामध्ये किंवा पुस्तकाच्या पानामध्ये ठेवायच्या. तर इथे उजवीकडून रस्ता येणार आहे आणि तो रस्ता पुढे तिथे बाहेर पडेल. हा मधला सगळा गावाचा जो पॅच आहे, हातखंबा गाव, आणि हे पुढचं सगळं वळण, जी छोटीशी घाटी होती, हे इथे स्किप होईल. हा सुद्धा ॲक्सिडेंट झोन होता त्या काळी. भरपूर जणांचे ॲक्सिडेंट इथे झाले. पण आता मात्र हा सगळा मधला पॅच स्किप झाला आहे. ट्रॅफिक तुम्हाला इथे आत्ताच दिसेल. हाच अनुभव पूर्वापार आहे. या मधल्या पट्ट्यामध्ये असे ट्रक वगैरे आले की पूर्ण ट्रॅफिक ब्लॉक. तो प्रायव्हेट बसवाला बघा, समोरनं ट्रक येताना दिसतोय, स्वतः गाडी चढवतोय तरी त्याला ओव्हरटेक करायला जातोय. हौस केवढी दांडगी ती बघा. त्यांना काय वाटतं आपण एक 2 व्हीलर चालवतोय, पुर्र पुर्र करून कट मारून घुसवली गाडी की चालला पुढे. वास्तविक हे पुढचे 2 जणच आहेत, ते थांबलेच मध्ये. पुढे ट्रॅफिक नव्हतं त्यामुळे त्यांना गाडी काढता आली असती त्या ट्रकाच्या मागून, बसच्या मागून. निर्णय घेताना हे खूप स्लो घेतात मध्ये. आपल्याला जर पुढे गाडी न्यायची आहे, काही दिसत नाही, क्लिअर आहे, तर पटकन गाडी पुढे नेली पाहिजे. बरेच जण असे मी बघितले, ओव्हरटेक करताना पण टॉप गिअर टाकलेला असतो त्याच्यावरतीच ओव्हरटेक करत बसतात आणि मग स्पीड कुठेतरी कट होतो, ते घुसमटतात. तुम्हाला जरा बूस्ट करायला लागते गाडी ओव्हरटेक करताना. पटकन तुम्हाला ओव्हरटेक करायचं तर थोडं लोअर गिअरला येऊन पटकन पुढे जावा. हळूहळू आपले आहे त्या टॉप गिअरवरती पुढे जायचा प्रयत्न करतात आणि मग घुसमटतात.
हातखंबा गावातनं पुढे आल्यावर आता हा मधला जो पॅच आहे, इथे डाव्या हाताची लेन बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे आणि पुढची लेन तर चालू केलीच आहे त्यांनी. अर्धी लेन म्हणजे एक साइड चालू आहे. उजव्या बाजूचं काम इथे सुरू आहे अजून. पुढे हायवे पोलीस मदत केंद्र आहे. हायवे पोलीस इथे कायम 24 तास असतात. कोणाला जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. फक्त आता ते त्या साईडला गेलंय, पूर्वी अगदी रस्त्याला लागून असायचं. ही आता एक डावी लेन पूर्ण आहे. उजव्या लेनचं काम पण झालेलं आहे, म्हणजे ती सुद्धा आता काही दिवसामध्ये सुरू व्हायला हरकत नाहीये. पण सध्या एकच लेन त्यांनी आपल्याला चालू करून दिलेली आहे दोन बाजू. हा असा रस्ता असेल तर गाडी चालवायला किती मजा येते बघा. एक कॉन्स्टंट स्पीड पकडून तुम्ही जाऊ शकता. चला, इथे सुख इथपर्यंतच आहे, इथे संपलं ते. पण हा रस्ता कंडिशन चांगली ठेवली आहे, जुना रस्ता, त्यामुळे गाडी चालवताना तुम्हाला तसा त्रास जाणवणार नाही. सगळा आता चढ इथला जाईल. खालनं किती रस्ता जाणार आहे बघा, डाव्या हाताला दिसतंय आपल्याला. सगळा डोंगर फोडून आपल्याला भरपूर खाली आता जावं लागणार आहे. इथून रस्ता बाहेर आहे आणि तो पुढे सरळ जाईल. हे एक वळण जे हे पण भविष्यात आपल्याला दिसणार नाही. हा सुद्धा सगळा ट्रॅफिक झोन, हा सुद्धा सगळा ट्रॅफिक ब्लॉकचा झोन आहे. आणि आज आत्ताची जी वेळ, या वेळेमध्ये मोठ्या गाड्या इथे मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. त्यामुळे मोठे ट्रक समोर असतील तर तुम्ही काही करू शकत नाही. तुम्हाला शांतपणे त्यांच्या मागणं जावं लागतं. बरं, त्यांना बाजूलाही घेता येत नाही गाडी, कारण मुळातच रस्ता अरुंद आहे. समोर एक टू व्हीलर जरी आली तरी तुम्ही इथे पुढे त्यांना काही करू शकत नाही, त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही. सगळी वळणं, सगळे चढ पूर्ण जातील भविष्यामध्ये आणि आपल्याला एक सपाट समपातळीचा रस्ता वापरायला मिळेल. तर इथली एक लेन चालू झालेली दिसते. उजव्या लेनचं काम बऱ्यापैकी सुरू आहे अजून. इथपर्यंत काम झालंय डाव्या लेनचं. इथून उजव्या लेनला आपण आलो की परत नवीन लेन, त्या पूर्ण काम झालेली लेन आपल्याला वापरायला मिळते. थोडं पुढे गेलं की लगेच परत डायव्हर्जन दिलंय, पण लेन चालू आहे, चांगली लेन आहे. इथे बघा, ही वळणं पूर्वीची आहेत तशीच राहिली.
फक्त रस्ता रुंद झाला, पण मोठी वळण आहे ती तशीच राहिली. एक झालंय मात्र की एकदम जे हेअर पिन बेंड होता त्याच्याऐवजी जरासा कर मोठा मिळालाय. इथून पुढे दोन्ही बाजू चालू आहेत, डावी उजवी दोन्ही लेन सुरू झाल्या आहेत. मागच्या वेळी आलो त्यावेळी एकच लेन चालू होती, तर इथे दोन्ही लेन्स असल्यामुळे समोरनं आपल्याला गाड्या दिसणार नाहीत, समोर येणाऱ्या गाड्या आपल्याला लागणार नाहीत. पण वळणं मात्र बघा, वळणं तीव्र वळणं तशीच राहिलीत. ते लगेच रस्ता फोडून ठेवलाय. ते फोडून ठेवतात ते पण असे ठेवतात ना की उभेच्या उभे कट आहेत. समजलं ना एखाद्याला की तो जोरात तिथे दणकून आपटलाच पाहिजे. ड्रायव्हरला जागा करण्याचं एक तंत्र आहे. ड्रायव्हर साहेब आता उठा, दणकवायची गाडी धडाम करून. इथली लेन मागेच झालेली, खूप पूर्वी झाली. डाव्या त्याच्या लेनचं काम क्युरिंगचं बहुतेक संपलेलं आहे, पण ते सुद्धा अर्धवट आहे, पूर्ण अजून नाहीये काही. दोन लेन सुरू झालेत. पालीपर्यंत बऱ्यापैकी काम होत आलंय. मधले पॅच बऱ्यापैकी झालेले दिसत आहेत. हा जो पट्टा आहे हा सुद्धा पूर्वी खड्ड्यांचा पट्टा म्हणून ओळखला जायचा. आता बघा इथून पुढे हे जे रेस्टॉरंट आहे इथून पुढे दरवर्षी रस्त्याला खड्डे असायचे, ते अगदी पालीपर्यंत. एवढे खड्डे की तुम्हाला गाडी चालवणंच मुश्किल होईल. पण आता इथे दोन्ही लेन्स व्यवस्थित सुरू झाले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आलो त्यावेळेला उजव्या हाताची लेन सुरू नव्हती, काम बंद चालू होतं. पण आता बघा इथे दोन्ही लेन्स आपल्याला चालू झालेल्या दिसत आहेत. त्यामुळे समोर येणारं ट्रॅफिक तुम्हाला आता लक्ष ठेवायला नकोय. अर्थात पुढे कुठपर्यंत या दोन्ही लेन्स असतील ते बघाव्या लागेल. तर इथे मध्ये बघा या ठिकाणी थोडं काम चालू आहे अजून. इथे उजव्या साईडचं अजून काम चालू आहे, त्यामुळे परत एकच लेन ओपन झाली. इथे मात्र पुढचं काम काय अजून फार दिसत नाहीये. मी पाहिलं होतं तसंच दिसतंय जैसे ते. उजव्या लेनचा एक आपला जरासा चौतरा टाकून ठेवलाय. फक्त जी लेन आता आपल्याला अवेलेबल करून दिली त्याची कंडिशन चांगली आहे. डांबरी रस्ता चांगला आहे, त्यामुळे गाडी चालवायला तसा त्रास नाहीये काही.
गावातलं मात्र काम अजूनही तसंच आहे, पहिलं होतं तेवढंच, काही त्याच्यामध्ये बदल झालेला नाहीये. इथे बघा काही कामाची अजून सुरुवात दिसत नाहीये. बस एक जागेचा त्यांना काही इश्यू नाहीये इथे, कारण जागा सगळ्यांनी ऑलरेडी दिलेल्या आहेत. पण सगळं संत गतीनेच काम दिसतंय इथे. शिवाजी महाराज चौक, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. सुरुवातीला एक नुसता पुतळा होता, नंतर मग थोडासा असं त्याला चौकाचं रूप आलं.